भोकर विधानसभा मतदारसंघात नव्यानेच उभारण्यात येत असलेल्या अनुसया शावजी ढगे गुळ पावडर व खांडसारी साखर कारखाना ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी नवसंजीवनी तर ठरणारच असून शेतकऱ्यांची भीतीही दूर होणार असल्याचं प्रतिपादन खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी केलं। यावेळी अनुसयाबाई ढगे व उद्योजक दादाराव पाटील ढगे मान्यवरांच्या हस्ते यंत्रपूजन करण्यात आलं। यावेळी ढगे यांच्या कारखान्याच्या माध्यमातून भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचे एकाधिकारशाही मोडीत निघणार असल्याची कुजबूज उपस्थित ऊस उत्पादक शेतकरी वर्गात होती। मुदखेड तालुक्यातील पिंपळकवठा येथे अनुसयाबाई शावजी ढगे पाटील गुळ पावडर व खांडसारी साखर कारखाना उभारणीचं काम प्रगतीपथावर असून दररोज 3000 मेटन ऊस गाळप क्षमता असल्याने भाऊराव चव्हाण साखर कारखान्याच्या क्षेत्रात आता ऊस उत्पादक शेतकऱ्यांची कोंडी फुटणार असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे। उद्योजक दादाराव पाटील ढगे यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या कारखान्याचं यंत्रपूजन आणि सत्यनारायण विधी दिनांक 13 मे मंगळवारी दयागिरी महाराज यांच्या हस्ते पार पडलं। कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी खासदार नागेश पाटील आष्टीकर होते। येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळेल असेच धोरण ठेवून कारखान्याची निर्मिती केली असून शेअर्स धारकांना 50 किलो गुळ विनामूल्य देण्यात येईल असं प्रतिपादन दादाराव ढगे यांनी यावेळी केलं। मी या भागात 6 वर्षांपासून फिरतो। भोकर, अर्धापूर व मुदखेड तालुक्यात ऊसाच्या माध्यमातून भीतीचं वातावरण कायमच असतं। आता या कारखान्यामुळे येथील शेतकऱ्यांची भीती कायमची संपुष्टात येईल अशी भावना प्रणिती देवरे चिखलीकर यांनी यावेळी व्यक्त केली। भोकर मतदार संघात कारखाना निर्मितीची हिंमत करणं साधारण बाब नव्हे। आता ऊसाच्या क्षेत्रात सवत तयार झाली की कारखानदार वठणीवर येतील असं प्रतिपादन यावेळी शिरीष गोरठेकर यांनी केलं। कारखानदारीच्या माध्यमातून अनेक वर्षांपासून चालू असलेली शेतकऱ्यांची गळचेपी आता संपुष्टात येणार असून हा कारखाना आशेचा नवा सूर्यकिरण ठरणार असल्याचं मत प्राध्यापक संदीप कुमार देशमुख बारडकर यांनी व्यक्त केलं। आता कारखानदारीतील एकाधिकारशाही संपुष्टात येईल असं मत तिरुपती कोंडेकर व बाळासाहेब रावणगावकर यांनी व्यक्त केलं। यावेळी जीवनराव घोगरे, बाळासाहेब रावणगावकर, सुभाष किन्हाळकर, तिरुपती पाटील कोंडेकर, प्रकाशराव भोसीकर, बालाजी गोडसे, शामराव पाटील टेकाळे, बबन बारसे, प्रवीण गायकवाड, प्रतापराव बारडकर, सुनील वानखेडे, प्राध्यापक संदीप कुमार देशमुख, बाळासाहेब डोंगरे, शशी पाटील, पिंटू पाटील, संतोष कपाटे, संजय कुरे, तातेराव खवास, सदाशिवराव देशमुख, गोविंद गोपणपल्ले, विलासराव गव्हाणे, जनार्दन शिंदे, गोविंदराव ढगे, श्याम पाटील, दादाराव पुयड, नागेलीकर, शिवाजी पांडागळे, महेश पवार, संभाजी चिलपिपरीकर, शरद पवार, संजय मेदेवाड, बालाजी शिंदे, संभाजी गाडे, बळवंत पाटील, पत्रकार अतिक अहमद, अब्दुल रज्जाक, धम्मा कांबळे, केशव शिंदे यांच्यासह पंचक्रोशीतील ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते।